लोकार्पण न झालेल्या तहसील इमारतीवर शिवसेनेचा इशारा, न केल्यास शिवसेना स्टाईलमध्ये उद्घाटन। तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर जनतेच्या कराच्या रूपाने जमा झालेल्या लाखो रुपयांच्या निधीतून मागील 2 वर्षापूर्वी लाखांदूर तहसील कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली। मात्र बांधकाम पूर्ण होऊनही आजपर्यंत या इमारतीचं लोकार्पण पूर्ण करण्यात आलेलं नसल्यानं सदर इमारत सध्या धुळखात पडू नये। हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला। या संदर्भात तहसील प्रशासनास सविनय निवेदन देण्यात आलं। प्रशासनानं तात्काळ लाखांदूर तहसील कार्यालय इमारतीचं अधिकृत लोकार्पण करावं, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीनं शिवसेना स्टाईलमध्ये लोकार्पण करून दाखवेल असा थेट आणि कडक इशारा शिवसेना उभाटाचे अध्यक्ष विनोद ढोरे यांनी दिला। जनतेच्या करातून उभारलेली प्रशासकीय इमारत वापरात न आणणं ही गंभीर बाब आहे। प्रशासनाचा वेळकाढूपणा आता खपवून घेतला जाणार नाही। मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। हे निवेदन देताना महेंद्र मूळ, विनायक सरोदे, प्रभू बगमारे, हनुमानजी शेंडे उपस्थित होते। मागील 2 वर्षापासून प्रशासकीय इमारत ही तयार करण्यात आलेली आहे आणि ते इमारत पूर्ण होऊनशारी 2 ते 2.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची वेळच मिळून नाही राहिली आहे किंवा तारीख मिळून नाही राहिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही पत्र दिलेलं आहे की तुम्ही एकतर त्या प्रशासकीय इमारतीचा तात्काळ लोकार्पण सोहळा करा, तुमच्याच्यानं जर जमत नसेल तर मग आम्हाला सांगा, आम्ही शिवसेना स्टाईलनं त्या इमारतीचा प्रशासकीय सोहळा पूर्ण करतो। तुम्ही जर तात्काळ त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पूर्णपणे करत नसाल तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।